जय श्रीराम. मी शिकवते सगळं. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आता मेघापेश पाटील आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मम्मीचा वाढदिवस पण आहे आणि मम्मी बघा तिलगुल बनवायला घेतलेत खूप छान असे मस्तपैकी. तर आणि मित्रांनो आज आमच्या गावात पारायण पण सुरू होणार आहे. तर या ब्लॉगमध्ये खूप काही बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे, पूर्ण मजा घ्यायची आहे या ब्लॉगची. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो मी पण आता तिलगुल बनवायला बसलोय कारण की मम्मीला आता मदत करायला कोण नाही आहे. आणि मी अजून पतंग उडवायला नाही गेलो कारण की अजून मुलं नाही आली पतंग उडवायला, त्यासाठी अजून गेलो नाही. आपण आजच्या ब्लॉगमध्ये पतंग पण उडवणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि राईला जाणार आहोत पतंग उडवायला स्पेशली, कारण की राईच्या मुलांनी मला बोलवले पतंग उडवायसाठी. अरे प्राणी आले, प्राणी इकडे. तर चला आपण राहायला जाऊया, पतंग उडूया मस्तपैकी. आपल्या मोरगाव गावात पण पतंग उडवत असतील तर आपण त्यांचा पण व्हिडिओ काढूया खूप छान असं. A few minutes later. मित्रांनो फायनली तिलगुल बनवून झालेत आणि आता मम्मीने पॅक पण करायला घेतलेत आणि खूप छान असे तिलगुल झाले, एक नंबर तिलगुल झाले. तर मंडळी आता तिलगुल खाले मी, आता राईला जायला निघालोय. राईला पतंग उडवायला घेतलेत मुलांनी आणि मला पण इकडून पतंग घ्यायचे. तर आपण पतंग पण घेऊया. आणि बघा पूर्ण गाव सजवलं आहे. आजपासून आमच्या गावात पारायण सुरू, म्हणजे 5 दिवस आहे. तर खूप धमाल मस्ती करणार आहोत आपण. A few minutes later. तर मंडळी आता आम्ही राहायला पोहोचलोय आणि हे बघा मांजा भरवायला घेतलाय दुसऱ्या खिडकीमध्ये, कारण की आता रौनक चाललाय. कुठे चाललाय रौनक? बाईंदरला रील भरवायसाठी आणि पतिंग घ्यायसाठी. तर आपण रौनकच पतिंग आणणार आहे. रौनक खर्च करते आजचा सगळा. चलो रौनक शेठ. आता वरती आलोय पतिंग उडवायसाठी. बघा आमचा पतिंग तिकडे वरती आहे आणि ते बघा तिकडे ध्रुवेश उडवतोय. ध्रुवेश मला दाखवतोय बघा, ते बघा तिकडे पतिंग उडवतोय. बरं आहे बरं आहे. बाबा मांजा सोडा बाबा. मी शिकवते सगळं. नाही लागली तांबरे. हे बघा मित्रांनो किती मोठा पतिंग आहे, खूप लांब आहे, किती मोठा पतिंग आहे. आणि आमचे आता 2 पतिंग गुल झालेले आहेत. सुयेकच्या मुले सुयेक एक पतिंग उडीते लगे बिजा गुल करते बिजा यंते. बरं आहे तुझं. हवा गेली. 2 hours later. पतिंग उडवायला खूपच मजा येते. आणि पतिंग आमचे 40 पतिंग संपले, आम्हाला समजलं पण नाही. आणि आता दुसरे 40 पतिंग आणलेत. बाबा मकर संक्रांत आम्हाला महागात पडले, पण पतिंग उडायला खूप मजा येते, खूप एन्जॉयमेंट पण चालू आहे. तर काय वाटत नाही. आणि मी जास्त व्हिडिओ काढून का नाही शकत माहिती आहे तुम्हाला, लांबचं पण काय दाखवू नाही शकत, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढायला पण नाही भेटत. तर चला एन्जॉय करूया. तर मंडळी बघा किती पतिंग आणलेत आता उडवायला. हे बघा मोहित खुश आहे. मोहित बाबा पतंग मास्टर. कोण आहे रे? तो कोण आहे? A few minutes later. तर मंडळी आता 5 वाजलेत आणि आमच्या गावात पारायण पण चालू झाले. तर प्रभात फेरी निघणार आहे आज गावात, त्यामुळे आता लवकर जायला लागणार आहे मला. आणि आम्ही 2च पतंग उडवले. एक पतंग तर कापून गेला आणि एक पतंग उडवायला गेलो. तर अजूनपर्यंत उडतोय तो पतंग. आता तो मोहितने घेतला का रौनकने घेतला, दोघांपैकी एकेनेच घेतला. तेव्हा मी आता पतंग घेऊन चाललोय, कारण पारायणचं पण तुम्हाला दाखवायचं आहे कसं आमच्या गावात प्रभात फेरी निघाले. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. 5 minutes later. तर मंडळी फायनली मी आता राधाकृष्ण मंदिराच्या जवळ पोचलोय. खूप छान अशी तयारी केली. हे बघा खूप जण आहेत बघा, खूप छान अशी तयारी केली पारायणची.
ओम नमो गुरुदेव नित्यानंदाय ओम नमो सद्गुरु नित्यानंदाय ओम नमो सद्गुरु नित्यानंदाय राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय श्री राम हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंडळी आपण आता आलोय भाटीवर आमचा क्रिकेटचं ग्राउंड आहे तिकडे आलोय आणि पूर्ण गावात फिरली हा दिंडी शबाद फेरी पूर्ण गावात फिरली आणि मंडळी मीनी पूर्ण सिनेमॅटिक शॉट काढले तर तुम्हाला पूर्ण दिंडी बघायची असेल तर तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये एन्जॉय करू शकता खूप असं छान असं सिनेमॅटिक शॉट काढले तर नक्की एन्जॉय करा तर मंडळी जय श्रीराम जय श्रीराम मस्तपैकी चाललोय आता खूप भारी वाईब आहे खूप छान वाटते खूप छान असा सनसेट पण झाला आहे बघा आणि दिंडी दिसत नसेल तुम्हाला प्रॉपर पण हां खूप छान वाटते बघायला हर घर में एक ही नारा गूंजेगा जय जय श्री राम बोलेगा बोला 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 लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा बोला लाईक शेअर सबस्क्राईब करा तन्मय वाडी ब्लॉग्सला हाँ चलो चलो Five minutes later. तर मंडळी आमच्या गावातला दिंडी सोहळा खूप छान प्रकारे झाला आणि खूप मजा पण आली खूप मजा पण केली भजन करता आली खूप एन्जॉय पण केलं आणि मंडळी आज मम्मीचा वाढदिवस आहे तर आता मम्मीचा वाढदिवस पण साजरा करणार आहोत आपण तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे 1 hour later. तर मंडळी आता आम्ही केक कटिंग करायला घेतले आणि हे बघा बर्थडे कोणचा आहे माझ्या मम्मीचा बर्थडे आहे तुम्ही काय चाकू धरले मला छोटे तो आपल्याला माझं तुला कचका बिन आणि बघा पूर्ण फॅमिली आहे पूर्ण फॅमिली सोबत आम्ही आता केक कटिंग करणार खूप छान असं हॅपी बर्थडे डिअर मम्मी हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डिअर आई साहेब तर मित्रांनो आजचा दिवस खूपच छान होता खूप भारी दिवस होता मित्रांनो बघा सकाळी आपण मम्मीसोबत तिळगुळ बनवले तिळगुळ बनवता बनवता एन्जॉयमेंट केली तिळगुळ बनवता बनवता एन्जॉयमेंट कशी माहिती मित्रांनो जसं एक एक तिळगुळ बनत जाते तसं तसं आपण एक एक तिळगुळ खात जातो आणि तिळगुळ पण खूप छान झाले होते आणि मित्रांनो आपण राई गावात पतंग उडायला गेलेलो मी कधी गेलो नाही असं मी फर्स्ट टाइमच गेलेलो रायगावात पतंग उडायला पण तिकडे पण खूप धमाल मस्ती केली आपण मी जास्त फुटेज दाखवलं नाही पतंग उडवता वेळी कारण की जसे आपण फुटेज बघतोय तशा म्हणजे झूम केला ना अशी फुटेज तशी ब्लर होत होती आणि थोडं शेक होत होती म्हणून मी जास्त फुटेज दाखवलं नाही पतंग उडवता वेळी त्यामुळे आणि मित्रांनो तुम्ही दिंडी तर बघितलं असेल दिंडीची वाईबच वेगळी होती मित्रांनो खरं बोलू ना खूप भारी अशी वाईब होती पूर्ण असा गाव जमा झालेला
असं पूर्ण गाव फिरत होतो आम्ही. खूप भारी वाटत होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही दिल्लीचा सिनेमॅटिक व्हिडिओ बघितला नसेल तर बघायला विसरू नका. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.